नमस्कार. सनातन सारथी न्यूज मध्ये आपले स्वागत. आज आपण व्यक्ती विशेषमध्ये एका अशा कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना मराठी चित्रपटसृष्टीचा ललकीचारमोईदण मानले जाते. ते म्हणजे अष्टपैलू अभिनेते प्रशांत तपस्वी. देऊळ, वळू, नटरंग यांसारख्या सुपरहिट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांमागे एक नाव कॉमन आहे, ते म्हणजे प्रशांत तपस्वी. तब्बल वर्षांचा समृद्ध प्रवास, पण सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेतून ताऊन सुलाखून निघालेला अभिनय आणि अग्निहोत्रमधील गाजलेला शंकर्या ही त्यांची खरी ओळख. लकी चार्मच्या ओळखीबद्दल त्यांनी काय म्हटलंय पाहूयात थेट त्यांच्याकडून. नमस्कार, मी अभिनेता प्रशांत तपस्वी. स्वराज्य फिल्म संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे यंदाच्या वर्षीचा चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार 2026 मला जाहीर झालेला आहे. त्याबद्दल मी श्री गिरीश राजूरकर सर यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि दुसरी एक आनंदाची बातमी सांगायची म्हणजे गिरीश राजूरकर सर हे नवीन वैराट या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत आणि त्यामध्ये माझ्याबरोबर सनातन सारथी या न्यूज चॅनलचे रिपोर्टर आणि यवतमाळचे सुप्रसिद्ध अभिनेते श्री सूरज पवार माझ्याबरोबर काम करत आहे. याचा मला खूप आनंद झालेला आहे. तर लवकरच आमचा वैराट हा चित्रपट येत आहे, तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी तो जरूर पाहावा. माझ्याकडनं या चित्रपटासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सूरज सुधाकरराव पवार, प्रतिनिधी सनातन सारथी न्यूज, यवतमाळ जिल्हा. माझी आगामी वैराटकरिता सहअभिनेता म्हणून माननीय श्री गिरीश राजूरकर साहेब, अध्यक्ष स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य यांनी करून व कलावंत दादासाहेब फाळके पुरस्कारकर्ता माझी निवड केल्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार व धन्यवाद.